मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल करुणा मुंडे यांनी मोठा दावा केला। काय आहे तो दावा, त्यावर काय वाद सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून। अजितदादांनी 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे। त्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार। आमदारकी सुद्धा गेली। 2 दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला असून लवकरच त्याची बातमी बाहेर येईल असा मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला। कालच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा कट्टर समर्थक वाल्मिक कराड हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून चार्जशीट दाखल झालाय। त्या पार्श्वभूमीवर खरोखरच धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे। छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार। तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना। जरी पण नाही घेतला तो 100% मी अधिवेशनामध्ये देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे। धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली। आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही। ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे। न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल। दरम्यान उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवरच्या आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे देखील हजर राहिले। किमान चार्जशीट नंतर तरी सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं आवाहन विरोधकांनी केलंय। राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार मुख्य मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे। लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही, पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे, पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे। आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत, आपण न्याय मागतोय। ते त्या राजीनाम्याचा विषय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे बघतील। हे आपल्याकडे न्यायाची भूमिका आहे, आपण न्याय मागतोय, हे सगळ्या वरच्या गोष्टी आहेत ते बघतील। तुर्तास अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत, ज्याची उजळणी विरोधी पक्षनेत्यांकडून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जे कोणाशी संबंधित आहे, इंद्रजित सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं। म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेने चाललेलं आहे? प्रशांत कोरटकराला तर आतापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं। इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य करता आणि त्याला सरकार कोणालाही वाचवणार नाही। छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच। मला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत। आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे। अरे बाबा, मी त्याच्यावर खुलासा केला, अजितदादा होते तिकडे। एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो। नाही, तुम्ही बघा, असं आहे, आम्ही तर हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना। मग घेण्याचा प्रयत्न कोण करतात? त्यांना येतो डायलॉग। मी तर त्यांना सगळ्या जाहीरपणे सांगतो ना, मी काय थोडं लपून नाही। मी हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचा टांगापलटी करून आलोय। राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस
पांढरे झाले, आम्ही पण कलर लावून फिरतो आता म्हणावं. आम्ही फिरतो, तुम्ही दाढीला लावता, आम्ही डोक्याला लावतो. दाढीला हलक्यात घेऊ नका, आम्ही हलक्यातच घेतो तुम्हाला. आम्ही हलक्यातच घेतो. आम्हाला तुम्हाला काय वजनदार समजण्याचं आम्हाला कारण नाही. सगळं तुमचं आम्ही आमच्या समोर डोळ्याने पाहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.